नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वी वाणिज्य विषय चिटणीसाची कार्यपद्धती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वित्तीय बाजार या पाठामध्ये वित्तीय बाजाराचा अर्थ व वित्तीय बाजाराची कार्य अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम प्रस्तावना। तर व्यक्ती असेल, संस्था असेल किंवा सरकार आणि इत्यादीकडे अतिरिक्त निधी असल्यास व त्यांना तो गुंतवण्याची इच्छा असते। व्यक्ती असेल, संस्था असेल आणि सरकार असेल यांच्याकडे अतिरिक्त निधी असल्यास आणि तो त्यांना गुंतवणूक करण्याची इच्छा असते आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, मग गुंतवणूकदार असे म्हणतो। तसेच त्याचप्रमाणे या निधीची आवश्यकता असणारे व्यावसायिक संस्था व सरकार असे कर्जदार असतात आणि गुंतवणूकदार अशा कर्जदारांना वित्तीय बाजारामार्फत निधीचा पुरवठा करतात आणि गुंतवणूकदार अशा कर्जदारांना काय करतात, वित्तीय बाजारामार्फत निधीचा पुरवठा करतात। तर वित्तीय बाजाराचा अर्थ, तर वित्तीय बाजाराचा अर्थ काय आहे, तर वित्तीय बाजार हा असा बाजार आहे की जिथे वित्तीय मालमत्तेची म्हणजेच वित्तीय साधनांची काय होते, देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री केली जाते। वित्तीय बाजार बचतीला गुंतवणुकीत रूपांतरित करून बचतीची गतिशीलता वाढवितो। अशा प्रकारे गुंतवणूकदार व कर्जदार यांच्यातील मध्यस्थ म्हणून वित्तीय बाजार काय करतो, कार्य करतो। लक्षामध्ये, ते वित्तीय बाजार हा कसा बाजार आहे, तर वित्तीय बाजार म्हणजे येथे वित्तीय मालमत्तेची म्हणजेच वित्तीय साधनांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री केली जाते आणि वित्तीय बाजारा बचतीला काय करतो, वित्तीय बाजार बचतीला गुंतवणुकीत रूपांतरित करून बचतीची गतिशीलता वाढवितो आणि तसेच गुंतवणूकदार व कर्जदार यांच्यातील मध्यस्थ म्हणून वित्तीय बाजार हा काय करतो, कार्य करत असतो आणि कार्य करतो किंवा कार्य करते। वित्तीय साधने म्हणजे दोन पक्षांमधील कायदेशीर करार असणारे मूल्यात्मक दस्तऐवज असतात आणि वित्तीय साधने म्हणजे काय, दोन व्यक्तीमधील किंवा दोन पक्षांमधील कायदेशीर करार असणारे मूल्यात्मक दस्तऐवज असतात आणि ही साधने एका पक्षासाठी वित्तीय मालमत्ता तर दुसऱ्या पक्षासाठी वित्तीय जबाबदारी दायित्व निर्माण करतात। एकासाठी काय असते, वित्तीय मालमत्ता असते, तर दुसऱ्यासाठी काय असते, दुसऱ्या पक्षासाठी वित्तीय जबाबदारी म्हणजे दायित्व निर्माण करतात। उदाहरणार्थ भाग, बंधपत्रे, डेरिव्हेटिव्हज म्हणजे अनुकर्षित आणि व्यापारी विपत्र इत्यादी वित्तीय साधने आहेत। तर डेरिव्हेटिव्हज म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्हज हे एक असे वित्तीय साधन आहे की ते त्यात दर्शविलेल्या मालमत्तेचे म्हणजेच भाग असेल, भागसाठा, चलन इत्यादीचे मूल्य दर्शविते। भागसाठा आणि चलन इत्यादीचे काय मूल्य दर्शविते। आता वित्तीय बाजार गुंतवणूकदाराकडून निधी गोळा करून तो निधी विविध व्यवसाय संघटनांपर्यंत प्रवाहित करतात। वित्तीय बाजार काय करतात, गुंतवणूकदाराकडून निधी गोळा करतात आणि हा निधी गोळा करून तो निधी विविध व्यवसाय संघटनेपर्यंत प्रवाहित करतात आणि दीर्घकालीन वित्त पुरवठ्यासाठी भांडवल बाजार तर अल्पकालीन वित्त पुरवठ्यासाठी नाणे बाजार कार्य करते। दीर्घकालीन वित्त पुरवठ्यासाठी कोणता बाजार कार्य करतो, तर भांडवल बाजार आणि अल्पकालीन वित्त पुरवठ्यासाठी नाणे बाजार काय करतात, कार्य करते। लक्षात, तर वित्तीय बाजाराची कार्य यानंतर आपल्याला अभ्यासायची आहे वित्तीय बाजाराची कार्य। तर वित्तीय बाजाराची कार्य, पहिलं कारण आहे संसाधनाचे हस्तांतरण। तर वित्तीय बाजारामुळे सावकाराकडून अंतिम वापरकर्त्यापर्यंत आर्थिक संसाधनाचे हस्तांतरण सुलभतेने होते। वित्तीय बाजाराकडून काय होते, तर वित्तीय बाजाराकडून संसाधनाचे हस्तांतरण होते आणि ते कोणाकडून होते, तर वित्तीय बाजारामुळे सावकाराकडून, जे सावकार असतात या सावकाराकडून वित्तीय बाजाराचे हस्तांतरण हे अंतिम वापरकर्त्यापर्यंत आर्थिक संसाधनाचे
हस्तांतरण सुलभतेने होते. म्हणजे सावकाराकडून अंतिम वापरकर्त्यापर्यंत आर्थिक संसाधनाचे हस्तांतरण सुलभतेने होते. लक्षामध्ये. आता नंतरचं कार्य आहे आणि ते कार्य म्हणजे उत्पादनक्षम वापर. तर वित्तीय बाजारामुळे गुंतवणूकदाराकडील अतिरिक्त अनुत्पादक निधी उत्पादन कार्याकडे वळवण्यास मदत होते. जे गुंतवणूकदार असतात त्यांच्याकडला निधी असतो आणि तो अनुत्पादक निधी उत्पादन कार्याकडे वळवण्यास मदत होते. गुंतवणूकदाराकडे जो अतिरिक्त अनुत्पादक निधी असतो आणि हा निधी उत्पादन कार्याकडे वळवण्यास मदत होते. म्हणजे उत्पादनक्षम वापर. लक्षामध्ये. म्हणजे गुंतवणूकदाराचा निधी हा उपयोगात आणला जातो. लक्षामध्ये. नंतर नंबर 3 कार्य आहे उत्पादनात वाढ. आता उत्पादनामध्ये वाढ. तर वित्तीय बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर व्याज किंवा लाभांश दिला जातो. बघा, वित्तीय बाजारामध्ये गुंतवणूकदार काय करत असतात? आपली गुंतवणूक करत असतात आणि हे गुंतवणूकदार हे खूप महत्त्वाचे असतात. ते वित्तीय बाजारात आपला निधी गुंतवणूक करत असतात आणि ह्या गुंतवणूकदारांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना काय केले जाते? व्याज दिले जाते आणि लाभांश दिला जातो. गुंतवणूकदार आपला निधी हा वित्तीय बाजारामध्ये गुंतवणूक करतात आणि त्यांना गुंतवणूक केलेल्या निधीवर व्याज आणि लाभांश दिला जातो. व्याज किंवा लाभांश हा गुंतवणूकदारांना दिला जातो आणि त्यामुळे भांडवल निर्मितीस चालना मिळते. त्यामुळे काय शक्य होते? भांडवल निर्मितीस चालना मिळते. भांडवल निर्मिती ही मोठ्या प्रमाणात करता येते. गुंतवणूकदार आपला निधी वित्तीय बाजारात गुंतवणूक करतात आणि त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर व्याज किंवा लाभांश दिला जातो आणि हा गुंतवणूकदारांनी आपला निधी गुंतवणूक केल्यानंतर त्याचा काय फायदा होतो? तर त्यामुळे भांडवल निर्मितीस चालना मिळते आणि भांडवल निर्मितीस चालना मिळाल्यानंतर विकास होणे का होते? शक्य होते. नंतरचं कार्य आहे आणि ते म्हणजे किंमत निर्धारण. तर किंमत निर्धारण नंतरचं कार्य आहे आणि ते म्हणजे उत्पादनात वाढ. तर वित्तीय बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर काय होतं? व्याज किंवा लाभांश दिला जातो आणि ज्यामुळे गुंतवणूकदाराच्या वैयक्तिक तसेच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते आणि त्यामुळे काय होते? राष्ट्रीय आणि वैयक्तिक उत्पन्नात वाढ होते. नंतरचं कार्य आहे भांडवल उभारणी. तर वित्तीय बाजारामुळे गुंतवणूकदाराकडील अतिरिक्त निधी वाणिज्य व औद्योगिक संघटनाकडे वळवला जातो. वित्तीय बाजारामुळे काय होते? गुंतवणूकदाराकडील जो निधी असतो तो अतिरिक्त निधी वाणिज्य व औद्योगिक संघटनाकडे वळविला जातो आणि त्यामुळे भांडवल निर्मितीस चालना मिळते. हा निधी वळवल्यामुळे काय होते? भांडवल निर्मितीला चालना मिळते. भांडवल निर्मिती मोठ्या प्रमाणावर करणे का होते? शक्य होते. नंतरचं कार्य आहे किंमत निर्धारण. तर वित्तीय बाजारातील वित्तीय साधनांच्या किमती या मागणी आणि पुरवठ्याच्या नियमानुसार निर्धारित होत असतात. वित्तीय बाजारातील वित्तीय साधनांच्या ज्या किमती आहेत ह्या मागणी आणि पुरवठ्याच्या नियमानुसार काय होतात? निर्धारित होत असतात आणि निधीचा पुरवठा करणारे जे गुंतवणूकदार असतात आणि निधीचा वापर करणारे उद्योजक यांच्यामधील समन्वय आणि बाजारातील इतर घटक किंमत निर्धारणास मदत करतात आणि बाजारातील जे विविध घटक असतात ते सुद्धा किंमत निर्धारणास काय करतात? मदत करतात. नंतरचं कार्य आहे विक्री यंत्रणा. तर आर्थिक बाजारपेठ गुंतवणूकदारासाठी आर्थिक मालमत्ता विक्रीसाठी एक यंत्रणा प्रदान करते. आर्थिक जी बाजारपेठ असते आणि आर्थिक बाजारपेठ काय करते? गुंतवणूकदारांसाठी आर्थिक मालमत्ता विक्रीसाठी एक यंत्रणा प्रदान करते आणि गुंतवणूकदारांना ही यंत्रणा प्रदान करते आर्थिक मालमत्ता विक्रीसाठी आणि अशा मालमत्तेला एक बाजारपेठ व तरलता उपलब्ध करून देते आणि अशा बाजारपेठेला म्हणजे अशा मालमत्तेला एक बाजारपेठ व तरलता उपलब्ध करून देते. त्यानंतरचं कार्य आहे निधीस गतिशीलता. तर गुंतवणूकदारांनी बचत केलेली रक्कम उद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असते. बघा, गुंतवणूकदारांनी जी बचत केलेली रक्कम असते ती
उद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करणे काय असते? आवश्यक असते. आणि वित्तीय बाजारामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या निवडीनुसार आणि जोखीम मूल्यांकनानुसार बचतीची गुंतवणूक करता येते. जे गुंतवणूकदार असतात त्यांना वित्तीय बाजारामुळे काय शक्य होते? तर वित्तीय बाजारामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या निवडीनुसार आणि जोखीम मूल्यांकनानुसार बचतीची गुंतवणूक करता येते. कोणाला? गुंतवणूकदाराला आपल्या बचतीची गुंतवणूक ही करता येते. ते कशामुळे शक्य होते? वित्तीय बाजारामुळे शक्य होते. आणि या निधीचा योग्य उपयोग होऊन अर्थव्यवस्था तेजीत होते. यामुळे काय शक्य होते? तर निधीचा योग्य उपयोग करता येतो. आणि निधीचा योग्य उपयोग केल्यानंतर निधीचा योग्य उपयोग होऊन अर्थव्यवस्था तेजीत होते किंवा तेजीत येते. लक्षामध्ये अर्थव्यवस्था काय होते? तेजीत येते. तसेच नंतरचं कार्य आहे आणि ते म्हणजे तरलता. तर वित्तीय बाजारामध्ये प्रतिभूतीच्या तरलतेची अवस्था असते. वित्तीय बाजारामध्ये कशाची अवस्था असते? तर प्रतिभूतीच्या तरलतेची अवस्था असते. म्हणजेच गुंतवणूकदार वित्तीय साधनांची कमी वेळेत विक्री करून त्याचे रूपांतर पैशामध्ये करू शकतो. आणि दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवणूक न करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारासाठी हा महत्त्वाचा घटक आहे. बघा, दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवणूक न करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा महत्त्वाचा काय आहे? घटक आहे. आता नंतरचं कार्य आहे सुलभ प्रवेश. तर गुंतवणूकदार आणि उद्योग दोघांनाही एकमेकाची गरज असते. गुंतवणूकदार आणि उद्योग यांना दोघांनाही काय असते? एकमेकाची गरज असते. नुसता गुंतवणूकदारांनी सांगितलं उद्योगाची मला गरज नाही असं नाही. आणि उद्योगाने शक्य झालं तर म्हटलं की मला गुंतवणूकदाराची गरज नाही असं आहे का? नाही. तर गुंतवणूकदार आणि उद्योग दोघांनाही एकमेकाची काय असते? गरज असते. आणि दोन्ही या गोष्टी एकमेकावर काय आहेत? अवलंबून आहेत. गुंतवणूकदारांना उद्योगाची गरज आहे आणि उद्योगांना गुंतवणूकदाराची गरज आहे. म्हणजेच गुंतवणूकदार आणि उद्योग दोघांना एकमेकाची काय आहे? गरज असते. वित्तीय बाजारपेठ एक व्यासपीठ प्रदान करते. आणि वित्तीय बाजारपेठ काय करते? मग एक व्यासपीठ निर्माण करते. आणि जिथे खरेदीदार किंवा विक्रेता दोघेही एकमेकांना सहज शोधू शकतात. आणि जिथे खरेदीदार असतात आणि विक्रेता आणि हे दोघेही एकमेकांना सहज शोधू शकतात. लक्षात. नंतरचं कार्य आहे आणि ते म्हणजे औद्योगिक विकास. तर बचतीचे भांडवलात रूपांतर करण्यासाठी वित्तीय बाजारपेठ मदत करते. बचतीचे भांडवलात रूपांतर करण्यासाठी वित्तीय बाजारपेठ काय करते? मदत करते. आणि गुंतवणूकदाराच्या निधीचा उपयोग व्यावसायिक विकासासाठी उत्पादनक्षम पद्धतीने केला जातो आणि ज्यायोगे आर्थिक विकास होऊ शकतो. आणि यामुळे आर्थिक विकास काय होतो? मोठ्या प्रमाणात होण्यास शक्य होते. कशामुळे? तर बचतीचे भांडवलात रूपांतर करण्यासाठी वित्तीय बाजारपेठ मदत करते आणि गुंतवणूकदाराच्या निधीचा उपयोग व्यावसायिक विकासासाठी उत्पादनक्षम पद्धतीने केला जातो आणि ज्याच योगे आर्थिक विकास होऊ शकतो. आता यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे आणि ते म्हणजे वित्तीय बाजाराचे प्रकार. तर वित्तीय बाजाराचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2. नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामध्ये त्याचे वर्गीकरण केले जाते. आता वित्तीय बाजाराचे वर्गीकरण. आता नाणे बाजार, पहिला बाजार आहे नाणे बाजार आणि दुसरा आहे भांडवल बाजार. तर नाणे बाजारामध्ये क्रमवाईज येतं कॉल मनी मार्केट, नंबर 2 ठेव प्रमाणपत्र, नंबर 3 राजकोष पत्रे, नंबर 4 व्यापारी विपत्र आणि नंबर 5 व्यापारी पतपत्र. आता भांडवल बाजारामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टीचा समावेश होतो. सरकारी प्रतिभूतीचा किंवा धोका नसलेल्या ठेवीचा बाजार नंबर 1 आणि नंबर 2 औद्योगिक प्रतिभूतीचा बाजार. आणि औद्योगिक प्रतिभूतीच्या बाजारामध्ये 2 प्रकार आहेत. तो म्हणजे प्राथमिक बाजार आणि नंबर 2 दुय्यम बाजार. लक्षात. तर नाणे बाजार म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर नाणे बाजाराचा अर्थ. तर नाणे बाजार हा अल्प मुदतीसाठी निधी देणे आणि कर्ज घेण्यासाठीची बाजारपेठ आहे. नाणे बाजार
कसली बाजारपेठ आहे, कशी बाजारपेठ आहे? तर नाणे बाजार हा अल्प मुदतीसाठी निधी देतो. नाणे बाजार अल्प मुदतीसाठी निधी देणे आणि कर्ज घेणे यासाठीची काय आहे? बाजारपेठ आहे. पण कसल्या कालावधीसाठी? अल्पकालीन कालावधीसाठी. लक्षात, म्हणजे अल्प मुदतीसाठी. आणि येथे व्यापार केलेल्या आर्थिक साधनांचा कालावधी 1 दिवसापासून जास्तीत जास्त 1 वर्षाचा असतो. बघा, आणि येथे व्यापार केलेल्या आर्थिक साधनांचा कालावधी कसा असतो? तर 1 दिवसापासून जास्तीत जास्त 1 वर्षाचा असतो. जास्तीत जास्त किती? 1 वर्षाचा असतो. 1 वर्षापेक्षा जास्त असतो का? नाही. 1 दिवसापासून तर जास्तीत जास्त 1 वर्षासाठी असतो आर्थिक साधनांचा, म्हणजे व्यापार केलेल्या आर्थिक साधनांचा कालावधी. तसेच या साधनांचे रूपांतर कालावधी आणि मूल्यांचे नुकसान न करता सहज रोख स्वरूपाने केले जाऊ शकते. तसेच कंपनी असेल, बँका असेल, वित्तीय संस्था असेल, सरकारी संस्था असेल आणि इत्यादीच्या अल्पमुदतीच्या व अत्यंत अल्पमुदतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या वित्तीय व्यवस्थेचा नाणे बाजार हा एक महत्त्वाचा भाग आहे. नाणे बाजार काय आहे मग? हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि पैशानजीकचा पर्याय ठरू शकेल अशा वित्तीय मालमत्ताची ही बाजारपेठ आहे. बघा, पैशास नजीकचा पर्याय ठरू शकेल अशा वित्तीय मालमत्तांची ही एक काय आहे? बाजारपेठ आहे. आणि बाजारपेठ आहे. आणि राजकोष पत्रे, व्यापारी पतपत्र इत्यादी साधनांच्या आधारे नाणे बाजारात व्यापार केले जातात. नाणे बाजारात व्यापार कोणत्या साधनाद्वारे केले जातात? तर राजकोष पत्रे, तसेच व्यापारी पतपत्र आणि इत्यादी साधनांच्या आधारे नाणे बाजारात व्यापार केले जातात. लक्षामध्ये. तर नाणे बाजाराची काय वैशिष्ट्ये आहेत? तर नाणे बाजाराची वैशिष्ट्य आहे नंबर 1, नाणे बाजारात कर्ज दिलेली किंवा घेतलेली रक्कम ही अल्प मुदतीची असते. बघा, नाणे बाजारामध्ये जी कर्ज म्हणून दिलेली आणि घेतलेली रक्कम असते, ही कर्ज म्हणून दिलेली आणि घेतलेली रक्कम ही दीर्घ मुदतीसाठी असते का? नाही, अल्प मुदतीची असते. आणि नाणे बाजारातील साधनांचा कालावधी जास्तीत जास्त 1 वर्ष इतका असतो. आणि नाणे बाजारातील जे साधने असतात आणि या साधनांचा कालावधी किती असतो? तर जास्तीत जास्त 1 वर्ष असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे, नाणे बाजारात घडणाऱ्या व्यवहाराची संख्या जास्त असल्याने हा अल्पमुदतीच्या कर्जाऊ निधीचा घाऊक बाजार म्हणून ओळखला जातो. बघा, नाणे बाजारात घडणाऱ्या व्यवहाराची संख्या कशी असते? कमी असते का? नाही, नाणे बाजारात घडणाऱ्या व्यवहाराची संख्या ही जास्त असते. आणि ही जास्त असल्यामुळे अल्पमुदतीचा कर्जाऊ निधीचा घाऊक बाजार म्हणून ओळखला जातो. आणि अल्पमुदतीच्या कर्जाऊ निधीचा हा कसा बाजार म्हणून ओळखला जातो? मग घाऊक बाजार म्हणून ओळखला जातो. नंतरचं वैशिष्ट्य आहे, नाणे बाजारातील व्यवहार हे बऱ्याचदा दूरध्वनीच्या साहाय्याने होत असतात. आणि नाणे बाजारातील बऱ्याचदा दूरध्वनीच्या साहाय्याने काय होतात? व्यवहार होत असतात. आणि नंतर त्याचे लेखी पुष्टीकरण ईमेलद्वारे केले जाते. आणि नंतर त्याचे लेखी पुष्टीकरण मग नंतर त्याचे लेखी पुष्टीकरण ईमेलद्वारे केले जाते. म्हणजेच नाणे बाजारातील व्यवहार हे बऱ्याचदा कशाद्वारे केले जाते? दूरध्वनीद्वारे केले जाते. आणि नंतर त्याचे पुष्टीकरण कशाद्वारे केले जाते? तर त्याचे लेखी पुष्टीकरण हे ईमेलद्वारे केले जाते. लक्षात. नंतरचं वैशिष्ट्य आहे, बँका, म्युच्युअल फंड, वित्तीय संस्था, मध्यवर्ती बँका इत्यादी नाणे बाजारातील सहभागी घटक आहेत. बघा, नाणे बाजारामधील सहभागी घटक कोणकोणते आहेत? बँका ह्या नाणे बाजारातील सहभागी घटक आहे. तसेच म्युच्युअल फंडसुद्धा नाणे बाजारातील काय आहे? सहभागी घटक आहे. तसेच वित्तीय संस्थासुद्धा नाणे बाजारातील एक सहभागी घटक आहेत. आणि तसेच मध्यवर्ती बँक ही सुद्धा नाणे बाजारातील एक सहभागी घटक आहेत. लक्षात. तर या घटकाचा समावेश म्हणजेच नाणे बाजारामध्ये होतो. सहभाग या घटकांचा नाणे बाजारामध्ये आहे. नंतरचं वैशिष्ट्य आहे, नाणे बाजारात व्यवहार करण्यासाठी कोणतेही निश्चित स्थान नाही. नाणे बाजारात व्यवहार करण्यासाठी कोणतेही निश्चित असे स्थान नाही. लक्षामध्ये.
नंतरचं वैशिष्ट्य आहे नाणे बाजारातील साधनांचे कमीत कमी खर्चात व कमी कालावधीत सहजतेने पैशात रूपांतर करता येते. बघा, नाणे बाजारातील जे साधने असतात आणि या साधनांचे कमीत कमी खर्चात व कमी कालावधीत सहजतेने पैशात रूपांतरण करता येते आणि या साधनावर मिळणारा परतावा देखील कमी असतो आणि या साधनावर मिळणारा जो परतावा असतो तो सुद्धा कसा असतो, कमी असतो. नंतरचं वैशिष्ट्य आहे नाणे बाजारातील 5 प्रमुख प्रकार. तर नाणे बाजारातील 5 प्रमुख प्रकार आहेत आणि ते कोणकोणते आहेत, तर कॉल मनी बाजार, नंबर 2 आहे ठेव प्रमाणपत्राचा बाजार, नंतर आहे राजकोष पत्राचा बाजार, नंतर आहे व्यापारी विपत्राचा बाजार आणि नंतर आहे व्यापारी पतपत्राचा बाजार. आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वित्तीय बाजाराचा अर्थ, वित्तीय बाजाराची कार्य अभ्यासली. आता वित्तीय बाजाराची कोणकोणती कार्य अभ्यासली आपण, तर वित्तीय बाजाराच्या कार्यामध्ये संसाधनाचे हस्तांतरण हे कार्य आपण अभ्यासलं. तसेच उत्पादनक्षम वापर हे वित्तीय बाजाराचं काय आहे, एक कार्य आहे. नंतर उत्पादनात वाढ, वित्तीय बाजारामुळे काय होते, उत्पादनात वाढ करणे शक्य होते. नंतर आहे भांडवल उभारणी, भांडवल उभारणी कशामुळे शक्य होते, वित्तीय बाजारामुळे शक्य होते. तसेच किंमत निर्धारण, नंतरचं कार्य अभ्यासलं विक्री यंत्रणा, नंतरचं कार्य अभ्यासलं निधीस गतिशीलता, नंतर तरलता, नंतर सुलभ प्रवेश आणि नंतर औद्योगिक विकास. औद्योगिक विकास हा नाणे बाजारामुळे होणे काय होतं, शक्य होते. लक्षात, औद्योगिक विकास बचतीचे भांडवलात रूपांतर करण्यासाठी वित्तीय बाजारपेठ काय करते, मदत करत असते आणि गुंतवणूकदाराच्या निधीचा उपयोग व्यावसायिक विकासासाठी उत्पादनक्षम पद्धतीने केला जातो आणि ज्यायोगे आर्थिक विकास होऊ शकतो. नंतर आपण वित्तीय बाजाराचे प्रकार अभ्यासले. तर वित्तीय बाजाराचे प्रकार मुख्यतः नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामध्ये वर्गीकरण केले जाते. ते तुम्हाला मी सांगितलं. नाणे बाजारामध्ये कॉल मनी मार्केट, ठेव प्रमाणपत्र, राजकोष पत्रे, व्यापारी विपत्र आणि व्यापारी पतपत्र. तसेच भांडवल बाजार दुसरा घटक आहे. भांडवल बाजार त्यामध्ये 2 प्रकार पडतात, सरकारी प्रतिभूतीचा किंवा धोका नसलेल्या ठेवीचा बाजार आणि दुसरा प्रकार आहे त्यामध्ये औद्योगिक प्रतिभूतीचा बाजार. आणि नंतर औद्योगिक प्रतिभूतीच्या बाजारामध्ये आपण 2 प्रकार सांगितले मी तुम्हाला, प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. नंतर नाणे बाजाराचा तुम्हाला अर्थ सांगितला. नाणे बाजार हा अल्प मुदतीसाठी काय करतो, निधी उपलब्ध करून देतो आणि निधी देणे आणि कर्ज देणे, पण कसे, अल्प मुदतीसाठी निधी देणे आणि कर्ज घेणे यासाठी ही एक बाजारपेठ आहे. ती कशी आहे, अल्प मुदतीची बाजारपेठ आहे आणि येथे व्यापार केलेल्या आर्थिक साधनांचा कालावधी किती असतो, तर 1 दिवसापासून ते जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत असतो. तसेच या साधनाचे रूपांतर कालावधी आणि मूल्याचे नुकसान न करता सहज रोख स्वरूपात केली जाऊ शकते. तसेच बँका असेल, वित्तीय संस्था असेल, कंपनी असेल, तसेच सरकारी संस्था असेल आणि इत्यादीच्या अल्पमुदतीच्या व अत्यंत अल्पमुदतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणारे वित्तीय व्यवस्थेचा नाणे बाजार हा काय आहे, एक महत्त्वाचा भाग आहे. लक्षात. तसेच पैशास नजीकचा पर्याय ठरू शकेल अशा वित्तीय मालमत्ताची एक काय आहे, बाजारपेठ आहे. तसेच राजकोष पत्र असेल, व्यापारी पतपत्र असेल आणि इत्यादी साधनाच्या आधारे नाणे बाजारात व्यापार केले जातात. लक्षात. त्यानंतर आपण अभ्यासलं नाणे बाजाराची वैशिष्ट्ये. नाणे बाजाराची विविध आपण वैशिष्ट्ये अभ्यासली. तर नाणे बाजारामध्ये कर्ज दिलेली आणि घेतलेली रक्कम ही कशी असते, अल्प मुदतीची असते, दीर्घ मुदतीची नसते. आणि तसेच नाणे बाजारातील साधनांचा कालावधी जास्तीत जास्त 1 वर्ष इतका असतो. तसे नंतरचे वैशिष्ट्य अभ्यासलेली आपण. नाणे बाजारात घडणाऱ्या व्यवहाराची संख्या काय असते, जास्त असते आणि त्यामुळे अल्पमुदतीच्या कर्जा निधीचा घाऊक बाजार म्हणून ओळखला जातो. अल्पमुदतीच्या निधीचा घाऊक बाजार म्हणून नाणे बाजाराला ओळखले जाते. नंतरचे वैशिष्ट्य आपण अभ्यासलं. नाणे बाजारातील व्यवहार हे बऱ्याचदा दूरध्वनीच्या साहाय्याने होत असतात आणि नंतर त्याचे लेखी पुष्टीकरण ईमेलद्वारे केले जाते. नाणे बाजाराचे जे व्यवहार असतात त्याचे बऱ्याचदा दूरध्वनीद्वारे व्यवहार केले जातात आणि ह्या
नंतर त्याचे लेखी पुष्टीकरण हे ईमेलद्वारे केले जाते. म्हणजेच विविध वैशिष्ट्ये आपण नाणे बाजाराची अभ्यासलेली आहे. तसेच नाणे बाजारातील 5 प्रमुख करार कोणकोणते आहेत ते तुम्हाला मी सांगितले. कॉल मनी बाजार आहे, ठेव प्रमाणपत्राचा बाजार आहे, राजकोष पत्राचा बाजार आहे, व्यापारी विपत्राचा बाजार आहे आणि व्यापारी पतपत्राचा बाजार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वित्तीय बाजार या पाठातील वित्तीय बाजाराचा अर्थ असेल, वित्तीय बाजाराची कार्य असेल, तसेच वित्तीय बाजाराची प्रकार आणि वित्तीय बाजाराच्या प्रकार अभ्यासल्यानंतर आपण नाणे बाजाराचा अर्थ आणि नाणे बाजाराची वैशिष्ट्ये ही अभ्यासलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.